नमस्कार, मी दिव्या हुरकट। साम टीव्हीच्या सर्व महिला प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। वेदनांची कारणे आणि आधुनिक उपचार पद्धती या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मीनाक्षी पंडित। मॅम, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण मॅमची थोडक्यात ओळख करून घेऊयात। सौ मीनाक्षी पंडित या पुण्यातील एक प्रख्यात फिजिओथेरपिस्ट आहेत। गेली 23 वर्ष त्या फिजिओथेरपीची प्रॅक्टिस करत आहेत। पुण्यातील नामांकित हॉस्पिटल्स आणि इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली आहे। 2013 मध्ये त्यांनी स्वतःचे प्रभात रोड पुणे येथे फुलक्रम फिजिओथेरपी हे सुपर स्पेशालिटी क्लिनिक सुरू केले। डॉक्टर रँडोल्स इन्स्टिट्यूट जर्मनीच्या मॅट्रिक्स रिदम थेरपीच्या त्या इंटरनॅशनल प्रशिक्षक आहेत। न्यूरोकायनेटिक थेरपी ही उपचार पद्धती शिकलेल्या आणि वापरणाऱ्या त्या भारतातील पहिल्या फिजिओथेरपिस्ट आहेत। पाय आणि घोट्यांचे बायोमेकॅनिक्स यांचेही त्यांनी इंटरनॅशनल प्रशिक्षण घेतले आहेत। त्यांना इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट कडून योगदान पुरस्कार मिळालेला आहे। तसेच बेस्ट टीचर या पुरस्काराने ही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। चला तर मग आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मॅम, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आणि महिला दिनाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मॅम, सर्वात आधी मला हे विचारायचं आहे, तुम्ही फिजिओथेरपी प्रॅक्टिसला सुपर स्पेशालिटी म्हणता, त्याचं काय कारण आहे नेमकं? साधारणतः 23 वर्षांपूर्वी मी फिजिओथेरपीची प्रॅक्टिस सुरू केली आणि प्रॅक्टिस करत असताना मला असं कुठेतरी फील होत होतं की वेदना मॅनेज करताना किंवा आपण एकूण पेशंट बघत असताना आपल्याला कुठेतरी मर्यादा येत आहेत। जर मला थोडासा कुठेतरी एक्सटेंडेड हार्ट एखादी थेरपी अजून मिळेल असं जर झालं असतं तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला जास्त फरक पडेल, जास्त फायदा होईल। प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा आपल्याला पेशंटवरती मला चांगले रिझल्ट देता येईल असं मला फील होत होतं। उदाहरण द्यायचं असेल तर अगदी गर्भारपणातल्या ज्या महिला आहेत की त्यांना SI जॉईंट पेन, बॅक पेन म्हणतात, ते होत असतं किंवा त्यांच्या ह्याच्यात टोटल आपण काही काही गोष्टींना फिजिओथेरपीमध्ये आम्हाला तिथे ट्रीटमेंट देता येत नाही किंवा ऑर्थोपेडिक पार्ट जिथे आपण म्हणतो की एखाद्या पेशंटला प्लेट टाकलेली आहे, नेल टाकलेले आहे आणि तिकडे आम्हाला काही मूव्हमेंट द्यायचे आहेत की फ्रोझन शोल्डर झालेला आहे, नी रिप्लेसमेंट झालेली आहे, हिप रिप्लेसमेंट झालेली आहे आणि हे सगळं असताना सुद्धा मला पूर्णपणे हातापायांची हालचाल करून घ्यायची आहे आणि तो स्नायू मोकळा करायचा आहे। याचबरोबरीने ऑर्थोपेडिक पार्टमध्ये जो एक किंवा न्यूरोलॉजी पार्टमध्ये येणाऱ्या वेदना ही एक प्रचंड समस्या त्यावेळेस जाणवली की आम्हाला एक रेस्ट्रिक्शन येत होतं आणि या वेदनांवरती पूर्ण उपचार हे होत नव्हते। कुठेतरी आम्ही 80% पेशंटला आणून ठेवत होतो आणि एक शेवटचे 10-15% कुठेतरी रेस्ट्रिक्शन आहे असं फील होत होतं। त्याचबरोबरनी पिडियाट्रिक केसेस घेतले की पिडियाट्रिक आपण स्पेशल किड्स म्हणतो, ज्यांच्या ह्याच्यात ऑटिझम आहे किंवा सेरिब्रल पॉल्सी आहे, स्पास्टिसिटी आहे, ह्या मुलांमध्ये असणारा टाईटनेस आपण काही औषधं देतो आणि त्यांच्याकडून रिहॅब करत असताना आम्हाला तिथे फील होत होतं की इथे रेस्ट्रिक्शन येत आहे आणि पूर्ण तडीस पार पडत नव्हतं। त्याचबरोबर काही कंडिशन्स असतील, वर्टागो असेल, टिनिटस म्हणजे कानामध्ये आवाज येणं, जॉ रिलेटेड म्हणजे TM जॉईंट जॉ रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे आपण वर्क फ्रॉम होम घेतो की पेशंटला कम्प्युटर पुढे बसलेले आणि डोळ्यांचे स्नायू खूप दुखतात आणि त्याच्यामुळे होणारी मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी ही आम्हाला जाणवत होती की आम्हाला कुठेतरी रेस्ट्रिक्शन येतं आहे आणि म्हणून मी याचा जास्त अभ्यास केला आणि त्या ह्याच्यात मी ह्या क्लिनिकला सुपर स्पेशालिटी क्लिनिक म्हणलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताची येणारी काय म्हणूयात गोष्ट की डायबेटिक किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक फूट अल्सर्स, नॉन हिलिंग अल्सर्स, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथल्या जखमा ज्या आहेत त्यांना आपण औषध देऊ शकतो, अँटीबायोटिकचा कोर्स करू शकतो, स्किन ग्राफ्ट करू शकतो, पण ही जर जखम भरून नाही आली तर पेशंटला त्या जखमेमध्येच वर्षानुवर्ष राहायला लागतं आणि ह्या जखमांवरती आपण पूर्णपणे उपचार करून पेशंट पूर्ववत स्थितीवरती आणू शकतो आणि हे आपण क्लिनिकमध्ये करत असल्याने मी ह्या क्लिनिकला सुपर स्पेशालिटी क्लिनिक म्हटलेले आहे। अगदी मॅम, ते आम्हाला आता कळलं आहे की का सुपर स्पेशालिटी म्हणता। तुम्ही वारंवार एक शब्दाचा उपयोग करत होता आणि ते म्हणजे वेदना, आणि आपल्याला त्याची कारणंही जाणून घ्यायची, मात्र त्याआधी वेदना म्हणजे नक्की काय आहे ते आम्हाला सांगा। बेसिकली वेदना हे एक फिलिंग आहे
आणि सगळ्यांना माहिती आहे की आपलं हे जे शरीर आहे ते काही लाखो पेशींनी बनलेले आहे. आणि ह्या ज्या पेशी आहेत तर त्यांना स्वतःची एक हालचाल आहे, त्यांना स्वतःची एक मूव्हमेंट आहे, ऑसिलेशन्स आहेत आणि व्हायब्रेशन्स आहेत. आणि ह्या पेशींच्या भोवती एक पाणी आहे आणि त्या पाण्याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड किंवा एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. त्यामुळे ह्या पेशी ह्या पाण्यामध्ये तरंगत असतात. हे जे तरंगणं आहे तर ते तरंगणं आणि पेशी ह्यांची एक लयबद्धता आहे, त्यांची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि ज्याला आम्ही फिजिओलॉजिकल फ्रिक्वेन्सी म्हणतो ती 8 ते 12 हर्ट्स ह्या रेंजमधली आहे. खूप वर्षांपासूनचे अभ्यास आहेत. ही रेंज आपल्याला मायक्रो व्हायब्रेशन ह्या नावाने आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. ही आमच्या फिजिओलॉजीच्या पुस्तकांमध्ये दिसलेली फ्रिक्वेन्सी आहे. त्याचाच उपयोग आम्ही इथे पुढं काही थेरपीमध्ये केलेला आहे. ज्यावेळेस ह्या पेशींमध्ये गडबड होते किंवा आजूबाजूचं पाणी जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची विस्कॉसिटी किंवा त्याचा जो पातळपणा आहे तर तो बदलतो आणि तो घट्ट होतो. तिकडचं pH बदलतं, तिकडचं टेम्परेचर बदलतं. जर ह्या चेंजेस हे त्या पाण्यामध्ये जर घडत गेले तर त्यामुळे पेशींची हालचाल कमी होते. म्हणजे थोडक्यात आपण एखादं पाणी आहे आणि एक फिश टँक घेऊयात उदाहरण. तर फिश टँकमध्ये आपण मासे सोडलेले आहेत आणि पाणी आहे. जर त्या पाण्याचा ऑक्सिजन बंद केला आणि तिकडच्या माशांना खाणं नाही दिलं तर जी पाण्याची परिस्थिती होते ती पाण्याची परिस्थिती आपल्या शरीरामध्ये दिसून येते. आणि त्यामुळे ह्या पेशींची हालचाल जर 8 ते 12 हर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीमध्ये कमी झाली तर पेशींच्या भोवतीचं पाणी ते पण नीट हलणार नाही. हे जर घट्ट झालं तर त्या स्नायूमध्ये घट्टपणा येतो. आता हे मी बोलते स्नायूंबद्दल. आपल्या तसेच हे जे पेशी आहेत हे वेगवेगळे पेशींनी ऑर्गन्स तयार झालेले आहेत. म्हणजे आपले हृदय आहे, फुफ्फुस आहेत, किडनी आहे, मेंदू आहे, आतडी आहेत, ही पण पेशींनी बनलेली आहे. त्यामुळे ही हालचाल पेशींची तिथे पण दिसून येते. जर तिकडच्या पण पेशींची हालचाल कमी झाली तर ज्याला आपण थोडक्यात म्हणू कार्डियाक अरेस्ट झालेला आहे किंवा आपल्याला ब्रॉन्कायटिस होतो, चेस्ट प्रॉब्लेम्स होतात. हे जे प्रॉब्लेम्स होतात हे पेशींची हालचाल नीट होत नाही. आजूबाजूचं जे पाणी आहे ते ॲसिडिक होतं आणि अल्कलाइन राहायला पाहिजे ते राहत नाही. आणि ह्याच्यामुळे जो घट्टपणा येतो तिथे क्रॅम्प येतात आणि त्याचा आजूबाजूचा ॲटमॉस्फिअर ते बदलून टाकतात. आणि हा जो घट्टपणा असतो त्या घट्टपणाला आपण वेदना म्हणतो. आणि काय म्हणू, जो स्टिफनेस म्हणतो, टाईटनेस म्हणतो, हे साधे साधे शब्द आपण स्नायूंच्या बाबतीत वापरतो. पण हे सगळे क्रिएट करणारे जे असतात त्या वेदना असतात. आणि जर ह्या स्नायूमध्ये एखादी आपली ब्लड वेसल किंवा म्हणजे रक्त ज्याच्यानी पुरवतो तर ती जर वेसल किंवा नर्वस सिस्टम असेल किंवा कुठली तरी एखादी नस दबली गेली तर तिथे आपल्याला टिंगलिंग म्हणजे हातात मुंग्या येणं, बधीरपणा येणं हे जाणवायला लागतं. आणि ह्या म्हणजे वेदना असतात. अगदी मॅम. आणि आता याच वेदनांना कमी करायचं असेल किंवा नाहीसंच करायचं असेल तर मग काय थेरपी आहे जी सगळ्या वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त ठरेल? मी बेसिकली फिजिओथेरपिस्ट असल्याने मी सर्व पारंपरिक आणि अत्याधुनिक हे दोन्ही ट्रीटमेंटचा वापर करते. आणि या थेरपीचा मला असं वाटतं की हे जे वेगवेगळ्या थेरपी आमच्या फिजिओथेरपीत आहे, अल्ट्रासाऊंड आहे, IFT आहे, शॉर्टवेव्ह डायथर्मी आहे, लॉंगवेव्ह डायथर्मी आहे, लेझर आहे आणि ह्याच्याबरोबर मॅट्रिक्स रिदम थेरपी आहे. तर मला असं वाटतं की मी मॅट्रिक्स रिदम थेरपी या थेरपीचा खूप मनापासून किंवा जास्त प्रमाणात वापर करते. आणि ही थेरपी नर्वस प्रॉब्लेम, मस्क्युलोस्केलेटल म्हणजे स्नायून रिलेटेड प्रॉब्लेम्स, त्याचबरोबरीने मानसिकरित्या जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्याशी, लिम्फॅटिक सिस्टम म्हणजे आपण आपल्या शरीरातली एक असणारी ड्रेनेज सिस्टम ज्याला लिम्फॅटिक सिस्टम म्हणतात, या सगळ्यावरती उपचार करणारी माझ्याकडे एक थेरपी आहे आणि जी म्हणजे मॅट्रिक्स रिदम थेरपी आहे. मी ही स्वतः जर्मनीत जाऊन शिकलेली आहे. जवळजवळ 10 वर्ष गेले मी जर्मनीत जात होते. पॅन्डेमिकच्या आधीपर्यंत ट्रॅव्हल अलाउड होता तोपर्यंत जात होते. आणि जवळजवळ 15,000च्या वरती आम्ही ह्या थेरपीचा पेशंटसाठी उपयोग केला. आणि ह्या थेरपीचा फायदा असा आहे की आपल्याला परत कुठेही पेन वेदना येऊ न देता आपल्याला पेशंटला
चांगलंरित्या म्हणजे ज्याला आम्ही ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग म्हणतो की तो पूर्ववत आपल्या ह्याच्यात जाता यायला पाहिजे आणि त्यांनी त्याचं काम सुरू करता यायला पाहिजे, त्याच्यासाठी मॅट्रिक्स रिदम थेरपीचा आम्ही उपयोग करतो. अगदी मॅम, ही मॅट्रिक्स रिदम थेरपी जी आहे ती नेमकी काय आहे, कशा प्रकारे काम करते आणि ही सर्व एज ग्रुपसाठी कशी सुरक्षित आहे? ओके, मॅट्रिक्स रिदम थेरपीमध्ये 2 खूप महत्त्वाचे शब्द आलेले आहेत. एक आहे मॅट्रिक्स आणि एक आहे रिदम, आणि ह्या दोन्हीचा घेतलेला जो मेळ आहे त्याला आपण थेरपी म्हणतो. मॅट्रिक्स म्हणजे काय हे मी मगाशी सांगितलं की आपल्या ज्या पेशी आहेत तर त्या पेशी ज्या पाण्यामध्ये तरंगतात त्याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड किंवा एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स म्हणतात, आणि त्याच्यातून हा घेतलेला शब्द आहे म्हणजे मॅट्रिक्स. दुसरा आहे रिदम. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे रिदम आहेत. म्हणजे कुठलं तर एक ब्रेन रिदम आहे. ब्रेथ रिदम आपल्याला मोजता येतो का? तर येतो. अल्फा, बीटा, गॅमा, थीटा असे वेगवेगळे रिदम आपल्या ब्रेनमध्ये आहेत, आणि त्यातलाच अल्फा रिदम जो आहे हा 8 ते 12 हर्ट्सवाला आहे, जो आपण मॅट्रिक्स थेरपीमध्ये वापरलेला आहे. दुसरं जे आहे हे जे रिदम बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ब्रीदिंग रिदम म्हणू, स्लीप आणि अवेक म्हणजे आपण झोपण्याची आणि उठण्याची एक रिदम आहे. म्हणजे आपण एका वेळेला झोप येते आपल्याला आणि उठायची पण वेळ, आपण कितीही उशिरा झोपलो तरी उठायची वेळ आपल्याला साधारणपणे ठरलेली असते. त्याच्यात आपल्या ह्याच्यात हार्मोनल रिदम असतात की काही हार्मोन्स काही वेळाने सिक्रीट होतात. मग इन्शुलिन असेल, थायरॉईड असेल, कुठलेही बाकीचे हार्मोन्स असतील ते त्या वेळेने तसतसे तयार होत असतात आणि शरीरामध्ये सोडले जातात. हे जे रिदम आहेत हे काही गतीनी किंवा त्याच्या स्पेसनी चालू असतात. ह्याच्यामध्ये जर कुठेही नर्वसनेस आला, इमोशन झाले, किंवा आपल्याला एखादी केमिकल म्हणजे आपलं कुठलंही बाहेरचं केमिकल शरीरात आलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक चेंजेस आले किंवा स्ट्रेस आला तर ह्याच्यानी हे रिदम बिघडतात. आणि जर का हे रिदम बिघडले तर आपल्या शरीराची रचना बदलते. त्यामुळे पेशी म्हणजे पेशींभोवतीचं पाणी मॅट्रिक्स आणि रिदम शब्दातला जो रिदम आहे तो ह्या शरीराशी रिलेटेड आहे. तर हा ज्यावेळेस बिघडलेला असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये आपण ज्याला डिसीजेस किंवा रोग म्हणतो हे तयार होतात. एक्झाम्पल घेऊयात की स्पोर्ट्सवाला माणूस आहे आणि त्याला खेळायचं आहे, बॅडमिंटन प्लेअर आहे, क्रिकेट प्लेअर आहे, टेनिस प्लेअर आहेत, स्विमर्स आहेत. त्याला ज्यावेळेस खेळायचं असतं त्यावेळेस स्नायूंची जी परिस्थिती आहे तर ती परिस्थिती त्यातल्या टिश्यूचा रिदम नीट ठेवणं खूप गरजेचं आहे. तिकडचं pH मेंटेन होणं गरजेचं आहे, तिकडचं टेम्परेचर मेंटेन होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हे पेशी आणि हे रिदम एकत्र जातात. जर कुठे याच्यात काहीही चेंजेस झाले तर आपण तिथे तो खेळाडू म्हणतो मला क्रॅम्प आलाय, मला दुखतंय, मला हे खेळवत नाहीये असं म्हणून त्या खेळाच्या बाहेर पडतो, आणि तिथे आपण इंजुरी स्टेट म्हणतो. मग जी कुठली इंजुरी स्टेट असेल ती कार्डियाकपासून स्पोर्ट्स पर्सनमध्ये ही कुठेही आपल्याला ही इंजुरी स्टेट दिसू शकते. तर ही जी स्टेट आहे ही काय म्हणूयात आपण येता कामा नये, आणि ती न येण्यासाठी म्हणजे हे मॅट्रिक्स आणि रिदमचं जे काही हलचल आहे ती एकत्र ठेवण्यासाठी आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटचा वापर आपण करतो. पण त्याच्याही आधी काय म्हणूयात ही थेरपी घ्यायच्या आधी आपण पेशंटला एक चांगल्या रीतीने उभं करायचा आपण प्रयत्न करत असतो. आणि मला असं वाटतं की मॅट्रिक्स रिदम थेरपी जी आहे ही कुठल्याही वयोगटात देणं चांगलं आहे. आपण जो मुद्दा होता की मॅट्रिक्स रिदम थेरपीमध्ये काय करतो किंवा त्याला इंजुरी होऊ नये म्हणून जे आपण करतो की आपण ही नवजात बालकापासून पण देऊ शकतो आणि आपण ही वयोवृद्ध लोकांपर्यंत पण देऊ शकतो. आणि हा रिदम मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे जी थेरपी आहे ती मॅट्रिक्स रिदम थेरपी अशी ही थेरपी आलेली आहे. अगदी म्हणजे जसं मॅमनी सांगितलं की इंजुरी स्टेट कोणाचीही येऊ नये, पण समजा ती आलीच तर त्यासाठी ही मॅट्रिक्स रिदम थेरपी आहे. आणि मॅम भारतातील पहिल्या अशा महिला आहेत ज्या मॅट्रिक्स रिदम थेरपी चा वापर करतात आणि यशस्वी उपचार मॅट्रिक्स रिदम थेरपी थ्रू करतात. तर तुम्हालाही मॅमला संपर्क करायचा असेल त्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक तुम्ही सध्या स्क्रीनवरती बघू शकताय. ते संपर्क क्रमांक तुम्ही आवर्जून नोट करून घ्या, मॅमला संपर्क साधा. मॅमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला
मला सध्या फलक्रम फिजिओथेरपी क्लिनिकचे नंबर्स दिसत आहेत आणि त्यांचा पत्ताही दिसतोय, तर तोही तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि तिथे तुम्ही जाऊन मॅमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता. मॅम, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, तुम्ही मॅट्रिक्स रिदम थेरपीचा वापर करताय गेली बहुतेक वर्ष झाली आहेत, तर मॅट्रिक्स रिदम थेरपी जी आहे आणि दुसऱ्या उपचार पद्धती जी आहे त्यात नेमका काय फरक आहे? कशा प्रकारे मॅट्रिक्स रिदम थेरपी ही वेगळी आहे? मगाशी म्हणल्याप्रमाणे आपण फिजिओलॉजिकल फ्रिक्वेन्सीमध्ये आपला पेशी काम करत असतो, म्हणजे 8 ते 12 हर्ट्समध्ये काम करतो. आता ज्यावेळेस आपण दुसरी थेरपी वापरतो तर ती थेरपी ह्या पेशीच्या फिजिओलॉजिकल रेंजमध्ये नसते, म्हणजेच ती हर्ट्समध्ये नसून ती मेगा हर्ट्समध्ये जाते. म्हणजे कसं की आपल्याला एखादं वेदना कमी जर करायच्या असतील तर आपण हॉट पॅक, कोल्ड पॅक किंवा दुसऱ्या काही इन्स्ट्रुमेंटचा वापर करू शकतो, पण ते आपण तात्पुरत्या करू शकतो आणि ह्याच्यातून आपण मूळ रोगावरती आपण कुठलीही ट्रीटमेंट करू शकत नाही. आपल्याला मूळ रोगाला, म्हणजे जिथे पेशीपशी हा जो रोग आहे तो आपल्याला नाहीसा करायचा आहे, म्हणजेच पेशींची फ्रिक्वेन्सी परत आणायची आहे. तिकडचं जे पाणी जे खराब झालेलं आहे त्याचं pH बदलायचं आहे, ते ॲसिडिक टू अल्कलाइन आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये चांगला पेशी चांगला राहायला पाहिजे आणि जो डिसीज्ड पेशी आहे तर तो आपल्याला चांगल्या रीतीने किंवा त्याला परत फिजिओलॉजिकल रेंजमध्ये आणायचा आहे. त्यामुळे मूळचा आजार जो आहे तो तर मुळापासून काढणं गरजेचं आहे, पण चांगल्या पेशीला धक्का लावायला नको यासाठी आपण मॅट्रिक्स रिदम थेरपीचा वापर चांगल्या रीती करतो. आम्हाला असंही दिसून आलेलं आहे ह्या सगळ्या थेरपीमध्ये की तात्पुरतं पेन कमी होऊन पेशंट परत कामाला लागतो, पण तीच कंप्लेंट किंवा दुसरी कंप्लेंट घेऊन पेशंट आमच्याकडे परत येतो. ते होता कामा नये. म्हणजे त्या रिलेटेड, फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला अँकल मुरगाळलेला असेल आणि त्याचं पेन कमरेमध्ये जात असेल, तर युजली काय होतं, आपण कमरेमध्ये दुखतो म्हणून ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस आपण फक्त पाठीकडे बघतो. तसं आम्ही मॅट्रिक्स रिदम थेरपीत करत नाही. आम्ही पूर्णपणे त्या पाठीशी रिलेटेड जे काही स्नायू आहेत, मग पायापासून असतील किंवा मानेपासून असतील, त्या सगळ्या पेशीला आधी आपण मोकळं करतो. आपले हे जे पेशी आहेत त्याच्या भोवती एक आवरण आहे ज्याला आम्ही फेशिया म्हणतो, त्या फेशियावरती पण आपण काम करतो. त्यामुळे तो जर फेशिया मोकळा झाला तर त्याच्यामधला जो स्नायू आहे तर तो मोकळा होणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे पूर्णपणे त्याची इलास्टिसिटी, स्ट्रेचेबिलिटी ही पूर्ववत स्नायूची आणणं अतिशय गरजेचं आहे. जर का ती थोड्याशाच एरियामध्ये ट्रीटमेंट केली गेली असेल तर बाकीची स्ट्रेचेबिलिटी जर आली नसेल तर हे पेन दुखणं परत येतं. लेट्स टेक ॲन एक्झाम्पल की एखाद्या पेशंटचं नी रिप्लेसमेंट झालेलं आहे, पेशंटने रिप्लेसमेंट करूनही पेशंट परत येतो आणि म्हणतो की माझं दुखणं जे हवं ते गेलेलं नाही आहे. दुसरं असू शकतं की एखाद्या पेशंटला रिस्टला फ्रॅक्चर आहे आणि रिस्ट फ्रॅक्चरमुळे फ्रोझन शोल्डर होत आहे, टेनिस एल्बो होत आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या एकामुळे एक रिलेटेड आहे, तर एवढा मोठा एरिया कव्हर करायला मला अशी थेरपी हवी की तो अख्खा स्नायू मोकळा करायचा आणि त्या स्नायूवरचं जे आवरण आहे फेशिया ते पण फिजिओलॉजिकल रेंजमध्ये मोकळं करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा मॅट्रिक्स रिदम थेरपीचा आम्ही अशा रीतीने वापर करतो. बाकीच्या थेरपी ज्या आहेत तर त्यांना फ्रिक्वेन्सी नाही आहे, त्यांना ऑसिलेशन्स नाही आहेत, त्यामुळे ते आजूबाजूच्या पेशींना ॲडजस्ट करून घेऊ शकत नाहीत. म्हणजे आपण जर इथे बसलेलो आहोत तर तुमची विचार करण्याची पद्धत, माझी विचार करण्याची पद्धत ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल आहे. एक्झाम्पल अजून दुसरं देऊ शकते की आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलेलो आहे, गाण्याचा कार्यक्रम आहे आणि तिकडच्या एखाद्या जर तबलजीनी तिथला एक सूर चुकीचा लावला तर ती जी होणारी गडबड आहे, म्हणजे तिकडचा रिदम जो चुकतो आणि ती ट्रीटमेंट करणं जी अवघड जातं, तसं आहे की मी बाकीच्या थेरपी जर वापरल्या तर मी त्या पेशीचा रिदम परत आणू शकत नाही. आणि जर मी रिदममध्ये पेशीला आणलं नाही आणि तिकडची जर आपण फ्रिक्वेन्सी चांगली केली नाही तर आपल्याला हे दुखणं पूर्णपणे जात नाही. म्हणून बाकीच्या थेरपी आणि ह्याच्यात मेजर फरक आहे. अगदी. आणि तुम्हालाही या थेरपीचा लाभ घ्यायचा असेल तर सध्या जे संपर्क क्रमांक तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि मॅमचं मार्गदर्शन घ्या. मॅम, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून आभार.
साम संजीवनीमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.